12वीच्या पेपरफुटीमुळे नागपूर गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आहे. या पेपरफुटीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. पेपरफुटीमध्ये कोणकोणत्या खासगी क्लासचे संचालक सहभागी होते, प्रश्नपत्रिकांना नेमके पाय कसे फुटले, प्रश्नपत्रिका मुलांच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवण्याची जबाबदारी कुणी पार पाडली आणि नागपूर पोलिसांनी या सगळ्यांचा छडा नेमका कसा लावला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहूया आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. एका क्लासचं नाव आहे एक्सलंट ट्यूशन. पण नागपुरातील मोमिनपुरातल्या या क्लासनं 12वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याऐवजी पेपर फोडण्यातच आपली एक्सलन्सी दाखवली. दुसऱ्या क्लासचं नाव आहे सक्सेस स्टडी पॉईंट. 12वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सक्सेसचा मंत्र देण्याऐवजी वैशालीनगरमधल्या या क्लासनं पेपरफुटीचा शॉर्टकटचा फॉर्म्युला देण्यातच धन्यता मानली. राज्यभर गाजत असलेल्या 12वीच्या पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या तिसऱ्या खाजगी क्लासचं नाव म्हणजे नागपूरच्या मानकापूरमधील मूल स्टडी सर्कल. राज्याची उपराजधानी नागपूर सध्या पेपरफुटीची राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे आणि नागपूरला हा कलंक लावलाय इथल्या काही खासगी क्लासेसने. नागपूरमधील पेपरफुटीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्या हाती लागली आहे. 16 फेब्रुवारीला 12वीचा भौतिकशास्त्राचा पेपर फुटला. 18 फेब्रुवारीला 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला. धक्कादायक बाब म्हणजे पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपास सुरू असताना 21 फेब्रुवारीला 12वीचा गणिताचा पेपर फुटला. 18 फेब्रुवारीला नागपुरातील सेंट उर्सुला हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर प्रसाधन गृहात गेलेल्या विद्यार्थिनीच्या हालचाली पर्यवेक्षकांना संशयास्पद वाटल्या. तिच्या झाडाझडतीत एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला. स्मार्टफोनमध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होण्याआधीच प्रश्नपत्रिका पोचल्या होत्या. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आणि पोलिसांनी आरोपीची धरपकड सुरू केली. मात्र आरोपींनी मोबाईलचा डेटा डिलीट केला होता. तो रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आलं आणि या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता. XII या नावाच्या ग्रुपवर एकूण 21 सदस्य होते. पोलिसांच्या ताब्यातील शिक्षक प्रदीप जांगडेनं भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिका सक्सेस स्टडी पॉईंट संबंधित दिनेश कोंटांगलेला पाठवल्या. दिनेश कोंटांगलेनं त्या प्रश्नपत्रिका एक्सलंट ट्यूशनचे संचालक मुस्तफा खानला पाठवल्या. मूल स्टडी सर्कलच्या निशिकांच्या मोबाईल क्रमांकावरून XII या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या प्रश्नपत्रिका फॉरवर्ड करण्यात आल्या. परीक्षा सुरू होण्याआधी या ग्रुपवर उत्तरं देखील पाठवण्यात आली होती. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना ताब्यात घेतलंय. नागपूर पेपरफुटी प्रकरणी कुणाकुणाला अटक झाली आहे यावर नजर टाकूया. मुस्तफा खान एक्सलंट ट्यूशन, जुनेद मोहम्मद अब्दुल जादेव एक्सलंट ट्यूशन, दिनेश कोटांगले सक्सेस स्टडी पॉईंट, निशिकांत मूल स्टडी सर्कल आणि फरहान अख्तर मूल स्टडी सर्कल. या 6 जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाची देखील चौकशी सुरू आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 12वीच्या प्रश्नपत्रिका या खासगी क्लास चालकांच्या हाती लागल्या कशा? या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी 12वीच्या प्रश्नपत्रिकांचा नेमका प्रवास कसा असतो ते समजून घेऊया. गोपनीय छपाई कारखान्यामध्ये 12वीच्या प्रश्नपत्रिका छापल्या जातात. विषयनिहाय 25-25 प्रश्नपत्रिकांचे सीलबंद संच परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस आधी शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात पाठवल्या जातात. परीक्षेच्या 2 दिवस आधी या प्रश्नपत्रिका तालुका स्तरावर पोलीस सुरक्षेत उपकेंद्रावर पोहोचवल्या जातात. परीक्षा सुरू होण्याच्या आधी रनरच्या मदतीनं या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोचवल्या जातात. सकाळी 11 वाजता परीक्षा केंद्रावर 2 विद्यार्थ्यांच्या साक्षीनं आणि सह्यांनिशी प्रश्नपत्रिकांचा संच उघडला जातो. नागपूर पेपरफुटीचं प्रकरण गाजत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली. काही विषयाच्या प्रश्नपत्रिकांच्या संचामध्ये 25 ऐवजी 24 प्रश्नपत्रिकाच असल्याच्या तक्रारी पर्यवेक्षकांनी केल्या होत्या. या संदर्भात पर्यवेक्षकांनी केंद्रप्रमुखांना आणि केंद्रप्रमुखांनी बोर्डाला आपला अहवाल दिल्याचं समजतं. यामुळे प्रश्नपत्रिकाचे संच परीक्षा केंद्रावर पोहोचताच प्रश्नपत्रिका गहाळ झाली की त्याआधी त्याला पाय फुटले याचा तपास
पोलिसांना घ्यावा लागणार आहे. असं एखाद्या ठिकाणी घडलेलं आहे. ही फार म्हणजे असं काही हे म्हणजे फारसा काही हा मोठा प्रकार नाही आहे. एखाद्या याच्यामध्ये 25पैकी 24 प्रश्नपत्रिका निघतात आणि हे सगळं सील्ड असतं. त्याच्यामुळे याच्याकडं आक्षेपार्ह असं काही नाही आहे. ह्या बाबी आम्ही आमच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देत असतो. पेपर लीकशी याचा काही संबंध येऊ शकतो? नाही, याच्याशी पेपर लीकचा संबंध जुळून येण्याचं काही कारण नाही आहे. ही रीतसर याचा पंचनामा होत असतो आणि ही बाब तात्काळ सर्वांच्या निदर्शनास आणलेली असते. आपला मुलगा मुलगी चांगल्या गुणांसह 10वी-12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेत म्हणून पालक पोटाला चिमटा काढून त्यांच्या खाजगी क्लासचे पैसे भरतात. पण हे खाजगी क्लास पेपर फोडून मुलाला यशवंत करणार असतील तर याहून मोठा विश्वासघात नाही. हा नुसताच विश्वासघात नाहीये तर मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा खेळ आहे. त्यामुळे असे प्रकार भविष्यात घडू नयेत म्हणून पेपर फुटीतील सहभागी प्रत्येकावर कारवाईची छडी उगारलीच पाहिजे. तसंच कुंपणानं नेमकं कुठं शेत खाल्लं याचा शिक्षण मंडळानं शोध घेतला पाहिजे. तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.